बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. बाजार समितीने 4 कोटी रुपयांचे काजूने भरलेले ट्रक केले जप्त. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचा सेस चुकवून नेण्यात येणारे काजूचे ट्रक बाजार समिती प्रशासनानं ताब्यात घेतलेत. सुमारे 4 कोटी रुपयांचा हा काजू असून त्यावर बाजार समितीचा सुमारे 4 लाखाचा सेस द्यावा लागतो. मात्र हा सेस न देताच काजू नेण्यात येत असल्यानं बाजार समिती प्रशासनानं मोठी कारवाई केली आहे. सुरेंद्र गणपती कोल्हापूरकर हे काजूचे व्यापारी असून त्यांनी कर्नाटकातून आणलेला काजू बाजार समितीचा सेस न भरताच परस्पर गोडाऊनमध्ये नेण्यात येत होता. याची माहिती बाजार समिती प्रशासनाला मिळाल्यानंतर तात्काळ कारवाई करत बाजार समिती प्रशासनानं काजूने भरलेले हे ट्रक ताब्यात घेतलेत. सुमारे 125 टन काजू असून त्याची बाजारभावाने किंमत सुमारे 4 कोटी होते. यावर 1% बाजार समितीचा सेस कर द्यावा लागतो. मात्र हा सेस न देताच परस्पर सुरेंद्र कोल्हापूरकर हे काजूचे व्यापारी आपल्या गोडाऊनमध्ये हा माल घेऊन जात होते. सुमारे 4 लाख रुपये सेस होत असून काजूचे ट्रक सेस न भरताच परस्पर नेण्यात येत असल्याने हे काजूचे ट्रक ताब्यात घेतले असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती सूर्यकांत पाटील यांनी दिली. सुरेंद्र गणपती कोल्हापुरे असा नावाचा एक व्यापारी आहे. अशा परिस्थितीमध्ये आमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचं त्यांच्याकडे लायसन पण आहे. लायसन हे धान्याचं आहे आणि ॲक्च्युली त्यांनी त्याच्यामध्ये सुद्धा आमची दिशाभूल अशी केलेली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा माल येतो, पण ते माल मार्केट कमिटीच्या गेटच्या बाहेरच्या बाजूला ठेवला जातो. हे आम्हाला ज्या वेळेला माहिती लागली त्यावेळेला त्या अनुषंगानं आम्ही त्यांच्यावरती कारवाई करणे किंवा त्यांना समज देणे या उद्देशाने काल आम्ही त्यांची चौकशी केली. तर त्यांचे जे बाहेर कमिटीच्या बाहेर असणाऱ्या गोडाऊनमध्ये जवळपास एकूण टोटल आता काल पकडलेला माल 4 ट्रकमध्ये होता. जेणेकरून एक 35 टनाचा ट्रक आहे, दुसरा 30 टनाचा आहे, तिसरा 30 टनाचा आहे आणि चौथा 20 टनाचा आहे. ह्यो माल आणि अधिक गोडाऊनामध्ये असणारा माल जवळपास 350 टनापेक्षा जास्त माल त्याच्यामध्ये शिल्लक आहे. अशा परिस्थितीमध्ये हा काजूच्या बीचा माल आहे आणि त्याच्यावरती आमच्या अधिनियमनामध्ये त्याच्यावरती सेस घेणं तरतूद सुद्धा आहे. तशी आम्हाला आतापर्यंत त्यांनी कुठल्या प्रकारचा सेसच भरला नाही. आज जी केलेली जी कारवाई आहे त्या कारवाईच्या अनुषंगानं त्यांनी एक काम करावं. कोणत्याही परिस्थितीत त्यांनी आमचा सेस देण्याचं त्यांना आम्ही विनंती करणार आहे. काल केलेले आहे. आजही जरी माझ्याकडे आले तर त्यांना सांगणार की पकडलेल्या मालाचा आणि तुमच्या गोडाऊनात असणाऱ्या मालाचा तुम्ही सेस द्या आणि ह्या पुढे कंटिन्युटी एकसारखं तुम्ही सेस देत चला. आम्ही तुमच्यावर कुठल्याही कारवाई करायची काही आमची आवश्यकता नाही. आणि जर त्यांची मानसिकता तशी जर नसेल तर आपण वाटवायला 3 वर्षातलं सुद्धा आम्ही त्यांच्यावरती सगळे त्यांची चौकशी करून त्यांच्यावरती तेवढ्याच जितक्या रकमेचं त्यांनी माल विक्री केलेला आहे तेवढ्या रकमेचा सेस वसूल करण्यासाठी आम्ही त्यांना नोटीस सुद्धा पाठवत आहे. एकतर त्यांनी समंजसपणानं आमचा काय असेल ते सेस द्यावा आणि ही कारवाई करत असताना सुद्धा अशा सगळ्या गोष्टीच्या प्रत्येक गोष्टीच्या तळापर्यंत जाऊन आम्ही चौकशी एवढ्यासाठी करायला लागलो की अनेक वर्षापासून कृषी उत्पन्न बाजार समितीचं उत्पन्न वाढावं असं प्रत्येक नेतेमंडळींच्या दृष्टिकोनातून ज्या वेळेला समोर येते त्यावेळेला कारवाई सोडून बाकीच्या होणाऱ्या उत्पन्न हे 7 कोटी 8 कोटी 9 कोटी 10 कोटी पासून असं ते टप्प्याटप्प्यानं ह्या 5 वर्षामध्ये कसं तरी ते आता सध्या चालू परिस्थितीला 20 कोटी रुपयेवरती गेलेलं आहे. हे जेणेकरून अशा पद्धतीचा जर आपला सेस जर आपल्या मार्केट कमिटीमध्ये आला, मी वेळोवेळी म्हणत असतोय की मार्केट कमिटीचा सेसच्या रूपानं 50 कोटी रुपये वसूल होते. आता कालची केलेल्या कारवाईतला एक दारात उभा केलेले जे ट्रक आहेत त्या ट्रकच्या आत असणारा माल जवळपास कमीत कमी 1.5 कोटीच्या पुढचा आहे एका ट्रकमध्ये. जर त्याच्यामध्ये जर 1.5 लाख रुपये भेटत असतील, ह्याच व्यापाऱ्यांनी जर आपल्याला सहकार्य केले आणि त्यांच्या सुविधा ज्या असतील त्यांना लागणाऱ्या फॅसिलिटी असतील निश्चितपणानं आपण त्या चांगल्या पद्धतीने पुरवण्याचं काम करू. सेस देत नसाल तर त्याच्यावरती कारवाई कशा पद्धतीने होईल ह्याच्यात आपण आता माघारी घेणार नाही. की नाहक एखाद्याला त्रास देण्याचा आपला कुठलाही हेतू नाही. पण तुम्ही जर आम्हाला सेस देत नसाल तर त्याच्यावरती कठोर कारवाई केल्याशिवाय थांबत पण नाही. आणि संचालक मंडळामध्ये काल कारवाई करत असताना माझे संचालक पण या ठिकाणी हजर होते. त्याच्यात शेखर देसाई, सुयोग वाडकर, नाना कांबळे या ठिकाणचे पदाधिकारी या सर्वांच्या सहकार्यानं आम्ही कालची आमची ही कारवाई आम्ही केलेली आहे.
यावेळी बाजार समितीचे संचालक सुयोग वाडकर, नानासो कांबळे, शेखर देसाई, बाजार समितीचे सचिव तानाजी दळवी, उपसचिव वसंत पाटील, युवराज पाटील, गौरव वारके यांच्यासह बाजार समितीचे कर्मचारी उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.